नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आज गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि नववर्षाच्या सुद्धा. येणारं जे वर्ष आहे ते खूप छान जाऊ देत आपल्याला. आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहेत, चांगल्या इच्छा आहेत, मोठ्या इच्छा आहेत, हे कंप्लीट करण्याचं बळ जे आहे ते बाप्पा आपल्याला देऊ देत. हाच आशीर्वाद आपण आजच्या दिवशी, आजच्या मुहूर्तावर बाप्पाकडनं घेऊयात. तर सकाळपासून ह्याच गोष्टी चालू होत्या. गुढीसाठी लागणारं सगळं सामान गोळा करणं, त्याची तयारी वगैरे करणं. ते झाल्यानंतर मग आम्ही गुढीच्या पूजनाची तयारी झाल्यानंतर पूजन करायला घेतलं. माझ्या माहेरी गुढी उभारली जात नाही. याचं कारण खरं तर मलाही एवढं स्पष्ट माहिती नाही आहे. पण गावामध्ये वगैरे उभारली जाते, पण माझ्या घरी उभारली जात नाही. सो गुढी उभारण्याचा, त्याची पूजा करण्याचा हे माझं सेकंड वर्ष होतं, सेकंड एक्सपिरियन्स होता. गुढी उभी करून झाल्यानंतर आम्ही तिचे निरंजन वगैरे लावून आशीर्वाद घेतले आणि काही फोटोशूटसुद्धा केले. सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन झाल्यावरती थोडं फॅमिली फोटोशूट वगैरे झाल्यानंतर मला स्वतःला कॅमेऱ्यामध्ये दाखवलं आणि मी वर आले. वरून गुढी कशी दिसते हे मला कॅप्चर करायचं होतं. सो हिअर इट इज. आजचं जेवण खरं तर पुरणपोळी, कटाची आमटी वगैरे हा नैवेद्य गुढीला दाखवला जातो इकडे ह्या भागात. पण आम्ही डिसिजन घेतला की होळीलाच पुरणपोळी झाली होती. सो गुढीला म्हणजे गुढीपाडव्याला आपण सिंपल वरण भात, बटाट्याची भाजी आणि श्रीखंडपुरी असं बनवून नैवेद्य दाखवूया. आणि तुम्ही काहीही बनवा, पुरणपोळी बनवा किंवा फक्त शेवया बनवा किंवा फक्त खीर बनवा, काहीही बनवा, तुमच्या भावना महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. आज संडे होता. माझ्या हजबंडला आणि मला दोघांना पण सुट्टी होती. सो आम्ही असं ठरवलं होतं सकाळपासूनच की सगळं आरामात करूयात, काही घाई गडबड नाही आहे. सो जेवण वगैरे आम्ही लेट केलं, 2 वाजता वगैरे जेवण केलं. इट्स व्हेरी बॅड प्रेझेंटेशन ॲक्च्युली, बट हे सगळं होतं जेवणामध्ये. संध्याकाळी मग आराम केला, थोडंसं झोपलो आणि मग आम्ही घराभोवती थोडं फेरी मारली, म्हणजे झाडं वगैरे बघितली कशी ओके आहेत का, त्यांना कशाची गरज आहे, काही कटिंग होती तर ते केली. आणि त्याच्यानंतर मग गुढी उतरवण्याचा, उत्तरपूजा करण्याचा टाईम झाला होता. सो आम्ही ते करायला घेतलं. सो हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरती. मीही असं ठरवलं होतं की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण शूट करूयात, आपल्याला कसं वाटतं बघूया. कारण की यूट्यूब हे थोडंफार अट्रॅक्ट करत होतं मला. लेट्स गिव इट अ ट्राय म्हणून मी शूट केलं गुढीपाडव्याच्या दिवशी आणि म्हटलं ट्राय करून बघू, कसं होतं बघू, आवडते का बघू. सो हा नवीन बदल म्हणा किंवा कशाची तरी सुरुवात मी गुढीपाडव्याच्या दिवशी केली. आशा करते की मला हे जमेल आणि मी हे कंटिन्यू करेन. आणि येस, असा दिवस गेला माझा गुढीपाडव्याचा. खूप शांत गेला, एकदम आरामात गेला. प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी, कारण की अजून 2-3 काहीतरी फेस्टिवल्स पण होते आय थिंक या दिवशी. सो खूप छान वाटत होतं, खूप सुंदर दिवस गेलेला आहे. सो येस, थँक यू फॉर वॉचिंग.